जिथं जास्त जणू सैतान खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून मेहरबा सुभानअल्लाह. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचं घोडदळ पायदळ फौज फाटा लई बक्कळ अंगिता हत्तीचं बळ पाहणारा काप्यात सळसळ. वाटेत भेटे त्याला चिरडी तेजी खानाची सेना निघाली. गाव लुटली देवळं उद्ध्वस्त केली आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम तिकडं मोघल पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार. काय लढवावा हुंदर चिंतेत पंत सरदार. अशा या अवस्थेत पंत आणि सरदार चिंतेत असताना देखील स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ काय म्हणाल्या. शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नये. हो अशा वाघिणीचा तो छावा. हो अशा वाघिणीचा तो छावा. गनिमाला कसा ठेचावा. डोक्यात गणी मी कावा. बेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची त्यास नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची हाजी